महिला उद्योजकाने शिक्षणाबरोबर नव्या संधी शोधून यश मिळवावं आणि समाजात आदर्श घडवावा असे प्रतिपादन सुनंदा कुलकर्णी यांनी केले। त्या सायबर महाविद्यालयात आयोजित केलेल्या महिला उद्योजकाचे शिक्षणाद्वारे सक्षमीकरण या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेत बोलत होत्या। सायबर ट्रस्ट संचालित कॉलेज ऑफ नॉन कन्व्हेन्शनल व्होकेशनल कोर्सेस फॉर वुमेन कोल्हापूर येथे एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। श्रीनिधी या सामाजिक संस्थेच्या संस्थापिका सुनंदा कुलकर्णी, डॉक्टर VM हिलगे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते परिषदेचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर RG कुलकर्णी होते। यावेळी मार्गदर्शन करताना सुनंदा कुलकर्णी म्हणाल्या, महिला उद्योजकांना शिक्षणाने बळ मिळते, ज्ञान, कौशल्य आणि आत्मविश्वास यामुळे त्या पुढे जातात। महिलांनी व्यवसायातील नव्या संधी शोधून मर्यादा झुगारून यश मिळवून समाजात आदर्श निर्माण केला पाहिजे असे त्या म्हणाल्या। प्रथम सत्रात श्रीमती गौरी मांजरेकर, संस्थापक पंख फाउंडेशन चिकोडी या प्रमुख बीजभाषक होत्या। त्यांनी व्यावसायिक शिक्षण आणि महिला उद्योजकतेवरील अनुभव कथन केला। द्वितीय सत्राच्या अध्यक्ष डॉक्टर वर्षा मेदर्गी होत्या। या सत्रामध्ये डॉक्टर शर्मिला माने यांनी सामाजिक उद्योजकता तसेच ॲडव्होकेट मानसी जोशी यांनी व्यवसायासाठी आवश्यक कायदेविषयक बाबी आणि AR अमरजा निंबाळकर यांनी स्थापत्यशास्त्र क्षेत्रातील संधी व आव्हानांवर मार्गदर्शन केले। तृतीय सत्रात संशोधकांनी परिषदेच्या संकल्पनेतील निगडी 103 शोध निबंधाचे ऑनलाईन व ऑफलाईन सादरीकरण केले। परिषदेत 270हून अधिक व्यावसायिक शिक्षणतज्ञ, संशोधक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते। समारोप प्रसंगी डॉक्टर मेघा गुळवणी, अधिष्ठाता आंतरशाखीय अभ्यासक, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर उपस्थित होत्या। परिषदेचे सूत्रसंचालन डॉक्टर सुनीता दळवाई यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रज्ञा कापडी यांनी केले। परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉक्टर RG कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव श्वेता पाटील, संयोजक नीलम जरगे यांनी नियोजन केले। सायबर संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर RA शिंदे व सचिव CA ऋषिकेश शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले। वेदिका न्यूज प्रतिनिधी रुपाली चव्हाण, कोल्हापूर।